बातमी पुण्यामधून. पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे वाढलेले आहेत. पुण्यामध्ये सातत्यानं कोरोना रुग्णांची संख्या ही वाढू लागलेली आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पालिकेमध्ये महत्त्वाची बैठक देखील घेण्यात आली आणि याच अनुषंगाने उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत. पालिका आयुक्त परिस्थितीचा आढावा घेतील. मात्र कोरोना रुग्ण संख्या वाढल्यानं सध्या पुण्यामध्ये प्रशासनाने काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. रोहन, कोरोना रुग्णसंख्या पुण्यामध्ये वाढतीये, प्रशासनानं काय सूचना केल्यात? अगदी बरोबर आहे. खरं तर काल रविवारच्या दिवशी जी आहे ते 77 रुग्णांची वाढ राज्यभरामध्ये झालेली होती आणि त्याचे जवळपास निम्मे म्हणजे जवळपास 36 रुग्ण जे आहेत ते पुण्यामध्ये सापडलेले पाहायला मिळत आहेत. पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये हे सगळे 36 रुग्ण जे आहेत ते सापडलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सातत्याने मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढते. जवळपास 1 जून ते 6 जूनच्या कालावधीत जवळपास कोरोनाचे 64 नवीन रुग्ण जे आहेत ते पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सापडलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या ठिकाणी बैठक जी आहे ती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बोलवलेली आहे. स्वतः महापालिकेचे आयुक्त जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीत जो आहे तो आढावा घेतला जाणार आहे. आणि या बैठकीला आरोग्य विभाग असेल, राज्याचा आरोग्य विभाग असेल किंवा पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय असेल, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतील जे आहे ते तज्ज्ञ मंडळी या सगळ्या बैठका जे आहेत ते हजर राहणार आहेत. आणि या बैठकीच्या माध्यमातून रुग्णसंख्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी जे आहे ते प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच जे रुग्ण सापडत आहेत त्यांना व्यवस्थित उपचार व्हावेत आणि जर का इथून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असे जर रुग्ण सापडले तर तयारी जी आहे ती महापालिकेला करावी लागेल आणि या तयारीच्या अनुषंगाने देखील ही बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची असेल. अगदी धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ.